महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला निजामपूर ग्रामपंचायतीतच हरताळ फासण्यात आल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. शासनाने थकीत करांवर 50% सवलत देण्याचा स्पष्ट व बंधनकारक शासन निर्णय जारी केला असताना या सवलतीवरच 10% बेकायदेशीर लोकवर्गणी वसूल करण्यात आल्याचा आरोप होत आहे. दिनांक 13 नोव्हेंबर 2025चा शासन निर्णय अंमलात असतानाही ग्रामपंचायत अधिकारी राहुल मोरे यांनी लोकवर्गणीच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम नागरिकांकडून वसूल केल्याचा आरोप आहे. या लोकवर्गणीस कोणताही शासन निर्णय, परिपत्रक किंवा कायदेशीर तरतूद नसल्याचे स्पष्ट आहे. लोकवर्गणी न भरल्यास कर स्वीकारला जाणार नाही अशी अप्रत्यक्ष सक्ती केल्याचा आरोप असून हा प्रकार थेट जबरवसुलीच्या कक्षेत येतो का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या बेकायदेशीर वसुलीमुळे गरीब व मध्यमवर्गीय मालमत्ता धारकांवर आर्थिक अन्याय झाला असून अनेक नागरिक कर भरण्यापासून वंचित राहिले आहेत. शासनाच्या कल्याणकारी योजनेचा मूळ हेतूच यामुळे निष्प्रभ ठरत असल्याचे चित्र आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ पत्रकार ताहिर बेग मिर्झा यांनी जिल्हा परिषद धुळे येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करत वसूल रक्कम परत करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. चौकशी, बदली व प्रशासकीय कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.